गेले 2-3 दिवस या विषयाच्या आजूबाजूला मी आहे. दिल्लीला असताना सतीशचा मला फोन आला, परंतु तो यायला थोडा उशीर झाला. फोन यायला वेळेच्या पूर्वी जर आला असता तर मला ती कारवाई थांबवता आली असती. कारवाई पार पडल्यानंतर फोन त्यांचा, मी कुठेतरी कार्यक्रमात होतो त्यामुळं फोन माझा बंद होता आणि तो फोन रिसीव्ह झाला नाही. ज्या व्यथा आपल्या या ठिकाणी मी आता ऐकल्या, या पद्धतीनं जर खरंच कारभार महापालिकेने केला असेल तर त्याचाही निषेध मी, आपल्याप्रमाणेच त्यांचाही निषेध मी या ठिकाणी करतो. तुमच्या सर्वांच्या भावनेच्या सोबत मी निश्चितपणे उभा आहे. तुम्ही 100% चिंता करायची गरज नाही, पण मेहरबानी करून वडाचं तेल वांग्यावर काढू नका. याच्या मुळामध्ये जा. हा टॅक्स कधी वाढला, कोणी वाढवला, मग त्यावेळेस तुम्ही विरोध का नाही केला? या सर्व बाबीचा विचार तुम्ही करणार की नाही करणार? हसून नाही जमणार. हा टॅक्स कोणाच्या कालखंडामध्ये वाढला? विष्णूने सांगितलं. संगीता गोरंट्याल अध्यक्ष असताना तुम्ही काय विरोध नाही केला? आम्ही शिवसेना म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरलो, त्यावेळेस तुम्ही आमच्यासोबत आला नाही, विरोध करायला नाही आलात, कशालाच नाही आलात. आणि आम्ही हा विरोध केला, त्या ठिकाणी नोंदवला. भाजपचा मी स्वतः, सतीश भाऊ, माझे सर्व नगरसेवक तिथून वॉकआउट करायला लागला. आम्ही तिथं विरोध करायला लावला. आणि हा जुलमी टॅक्स आहे अशा प्रकारची भूमिका शिवसेनेने घेतली, पण तो दुर्दैवाने तुम्ही कुणीही त्याला पाठिंबा दिला नाही, तुम्ही कुणीही त्याला विरोध केला नाही. तुमच्यासाठीच आम्ही रस्त्यावरती उतरलो होतो, तुमच्यासाठीच आम्ही विरोध केला होता. मी तर मुंबई महानगरपालिकेच्या पावत्या आणून दाखवल्या की मुंबई महानगरपालिका पिण्याचा टॅक्स किती घेते आणि जालना किती घेते. जालना त्या आत्ता 2400 रुपये घेते, तिथं 2800 घेते, तिथं काहीतरी 2000 आहे, 2000पेक्षा कमी आहे. आणि तिथं रोज 24 तास पाणी आणि आपल्याला एक महिना पाणी नाही, 15 दिवस पाणी नाही. परंतु आत्ता जे सतीश भाऊ सोबत झालं ते गंभीर आहे, तुमच्यासोबत झालं ते गंभीर आहे, बगड्याजी सोबत झालं ते गंभीर आहे, बाकी इतरांसोबत झालं ते गंभीर आहे. आता हा 18-19चा टॅक्स, त्यामध्ये मधल्या कालखंडामध्ये तुम्ही मला बोलले, मी त्यांना दाबलो होतो, तो पण वसुली मी करायची नाही हे ठामपणे सांगितलं होतं. पण तो आता नवीन शासनाने नेमलेला, आता गैरसमज कसा होतो. आता मला बोलू लागले, जो आता महानगरपालिका 1 वर्ष झाली ना, मग 1 वर्षात आपण त्यांनाच्या डोक्यात असं आहे की महानगरपालिका झाली टॅक्स वाढला. हे तुमच्या डोक्यात घातला गेलं सर्वांना. तुमच्या डोक्यामध्ये यारच आहे, तुमच्या डोक्यात घातलं गेलं की महानगरपालिका झाली तर टॅक्स वाढेल. आणि महानगरपालिका व्हायच्या अगोदरच टॅक्स वाढलेला आहे. आणि ज्यांनी वाढवला तेच म्हणायला लागले महानगरपालिका झाला टॅक्स वाढेल. ज्यांनी वाढवला यारच आहे, इकडे बरोबर एक असेल. तुम्ही पण विरोध केला होता टॅक्सचा. आम्ही शिवसेना म्हणून टॅक्सला विरोध केला होता नव्हता, तुम्ही केला होता. ज्यांनी हा टॅक्स वाढवला तेच म्हणतात की महापालिका झाल्यानंतर टॅक्स वाढेल. कोणता टॅक्स वाढला महापालिका झाल्यावर? 1 रुपयाचा टॅक्स वाढला 1 वर्षामध्ये. मला सांगा, 1 रुपयाचा टॅक्स वाढला नाही. तुम्हाला फक्त खोटं सांगितलं गेलं. परंतु काही जरी असलं तर मी व्यापाऱ्यांच्या सोबत आहे. जी झाली कारवाई त्याचे परिणाम अधिकाऱ्याला भोगावं लागते. मी तुम्हाला सांगतो, ज्यांनी अशा पद्धतीनं तुमच्या त्यांच्यावर तर कारवाई करूच, आपण त्यांना कारवाई करायला भाग पाडू, त्यांच्यावर कारवाई करूच. की अशा पद्धतीनं बेइज्जत करून, व्यापाऱ्याला बेइज्जत करून जर कोणी काही करत असेल तर निश्चितपणे त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. मी आयुक्ताला आज बोलवलं होतं, पण आपला तो 100 कोटी रुपयाचा आपला प्रस्ताव त्यांच्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी मी त्यांना तिथं पाठवलं. मीच त्यांना पाठवलं, कारण की तो विषय फार महत्त्वाचा होता. आपल्या गावाचे 100 कोटी रुपये आपल्याला जे मिळणार आहेत त्या संदर्भामध्ये माझं काल मुख्यमंत्री महोदयाशी बोलणं झालं की ताबडतोब तुमचा अधिकारी पाठवा. आपला प्रस्ताव घेऊन त्यांना मी पाठवलं नसता ते आज इथे येणार होते. माझं बोलणं झालेलं आहे.
मी या सर्व बाबीची अत्यंत गांभीर्याने दखल घेतो. माननीय मुख्यमंत्री महोदयाला या ठिकाणी या संदर्भामध्ये बोलेल, माननीय नगरविकास मंत्री यांनाही बोलेल आणि टॅक्सच्या संदर्भामध्ये जे काही आपल्याला रिवाईज करता येईल त्या संदर्भामध्ये निश्चितपणे आपण त्या सर्व गोष्टी रिवाईज करू. आणि नाही झाल्या तर मग आपल्याला काय सवलती घेता येतात, काय कशा पद्धतीने करता येतं या संदर्भातला फक्त एक संधी मला तुम्ही द्या, एक संधी मला द्या. माझी योग्य ठिकाणी माननीय शिंदे साहेबांची बैठक मी तुमच्या त्या 2-3 लोकांना घेऊन देईन सोबत आणि त्यांच्यासमोर या सर्व विषय करून महापालिका आयुक्त असेल, सचिव असतील, या सर्वांना घेऊन मी हा विषय या ठिकाणी मार्गी लावेल एवढा शब्द तुम्हाला या प्रसंगी देतो. आमदार म्हणून मला स्वतःला खेद आहे की अशा पद्धतीची कारवाई या खालच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केली. त्यांना त्यांचं चुकावं लागणार आहे, त्यांना त्याचा निश्चितपणे त्याला जे काही पनिशमेंट असेल ती पनिशमेंट त्याला आम्ही देण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे तुम्ही आता बघ शेवटी मला एक सांगा, किती लोकांनी टॅक्स भरला हो? भरलेला किती लोकांनी? आतापर्यंत किती लोकांनी टॅक्स भरलेला? MIDCचा भाऊ म्हणतात त्यामध्ये किती टक्के लोकांनी भरला? MIDCचे किती टक्के लोकांनी MIDC मध्ये 90%, 100% लोकांनी भरलं? नाही, MIDC मध्ये किती टक्के लोकांनी भरला? 70-80% नाही, माझ्या माहितीप्रमाणे 80% पुढे लोकांनी भरलेलं आहे. आता त्या विषयावर मी त्यांना सांगतो, आयुक्ताला स्टे दे, आपण या विषयावर 8 दिवसांनी हा विषय संपूर्ण टाकू. 100% मी ते सर्व ते सर्व 2% जो आहे ना, 2% सांगितलं. हमारी कोशिश रहती है आपको सच्ची और निष्पक्ष खबरें देने की. अगर आपको हमारा काम पसंद आया हो तो वीडियो को लाइक, शेयर जरूर करें और लोक प्रश्न न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें. साथ ही बेल आइकॉन दबाकर नोटिफिकेशन ऑन कर लें ताकि हर अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे. अगली खबर में फिर मिलेंगे, तब तक के लिए नमस्कार.